Hello everyone. Today we'll be discuss about that the National Water Supply and Sanitation Program. Okay. So आज आपण डिस्कस करणार आहे नॅशनल वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन प्रोग्राम. ओके. सो यांचा मोटिव्स काय होता सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला एक सिम्पल एक वन सेंटरमध्ये सांगतो की प्रॉपरली वॉटर सप्लाय जे आहे ओके आपल्या बॉडीला किंवा हाऊस होल्डला असेल ओके प्रॉपरली वॉटर सप्लाय ट्रान्सफर झालं पाहिजेत ओके. आणि त्यानंतर आहे की सॅनिटेशन प्रोग्राम ओके म्हणजे लाईक एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन असेल ओके होम सॅनिटेशन असेल ओके. सो या ठिकाणी प्रॉपरली सॅनिटेशन करून आपण जे पण वॉटर बोर्न डिसीज असेल ओके सॅनिटेशन रिलेटेड डिसीज असेल ते आपल्याला प्रिव्हेंट करायचे होते. सो या प्रोग्रामचा हा एक मोटिव्ह होता. त्यानंतर आहे इंडिया. ड्रिंकिंग वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन फॅसिलिटीज आर व्हेरी इम्पॉर्टंट and crucial for achieving a goal of health for all. Okay, according to WHO, poor sanitation and inadequate sewage disposal the nation's biggest public health problem. Okay, so या ठिकाणी त्यांनी काय एक्सप्लेन केलं आहे की ड्रिंकेबल वॉटर जे आहे त्या फॅसिलिटी इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण ज्या वेळेला प्युअर आपण वॉटर सप्लाय करणार ओके इन होमसाठी ओके. सो दॅट टाईमला काय होणार की जे आता आपण जे वॉटर पितो ओके जे आपण ड्रिंकेबल वॉटर आहे आपलं ते प्युरेबल असतात प्युरिफाईड वॉटर असतं ओके. सम त्यामध्ये काही अदर केमिकल्स वगैरे मिक्स झाल्यानंतर काय होणार आपल्याला डिसीज होऊ शकतात ओके. आपल्याला डिसीज होऊ शकतात लाईक डायरिया होऊ शकतो किंवा वॉमिटिंग होऊ शकतं ओके. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पण तेच मोटिव्ह होता की जे पण ड्रिंकेबल आपण वॉटर घेणार आहेत ओके ते प्रॉपरली आपल्याला भेटायला पाहिजेत. कारण की का आपली हेल्थ जी आहे ती प्रॉपर्ली मेंटेन राहण्यासाठी. सो WHO पण काय केलं होतं की जे पुअर सॅनिटेशन आहे ओके तर पुअर सॅनिटेशन असेल सेवेज असेल म्हणजे की कचरा असेल ओके. सो त्या ठिकाणी त्यांनी प्रॉपरली पब्लिक अवेअरनेस त्या ठिकाणी त्यांच्या पुढं मांडलं होतं ओके. सो पब्लिक जे पब्लिकमुळे जे प्रॉब्लेम होत आहे क्रिएट ओके सॅनिटेशनबद्दल ओके किंवा पब्लिकला जो प्रॉब्लेम होत आहे ओके रिलेटेड टू हेल्थ तर त्या ठिकाणी त्यांनी प्रॉपरली सिस्टम त्या ठिकाणी त्यांना एक्सप्लेन केले ओके. त्यानंतर आहे अप्रॉक्सिमेटली 18 to 90% ऑफ अनट्रीटेड सीवेज इज डिस्चार्ज डायरेक्टली इन टू द रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. द मेन सोर्स ऑफ वॉटर सप्लाय इन सिटीज ह्युमन फेसेस रिमेन्स इन द वर्ल्ड ऑफ द मोस्ट डेंजरस पोल्युटन्स ओके स्प्रेडिंग मायक्रोब्स दॅट्स कॉज टू टायफॉइड कॉलेरिया डायरिया इलनेस हेम्बोइक डिसेंट्री अँड द अदर व्हर्नियर डिसीज ओके. सो 18 to 90% जे आहे की सिवेज ट्रीटेड जे डायरेक्टली आपलं कॉन्टॅक्ट असू शकतो की समजा आपण नदी असेल ओके किंवा एखादं धरण असेल ओके त्यामधलं जे आपण वॉटर घेतो ते डायरेक्टली आपण घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये जे कंटेंट आहे ते हाय कंटेंट आहे म्हणजे की अदर पुअर सॅनिटेशन कंटेंट त्यामध्ये इन्क्लुडिंग आहे. सो जे आपल्याला कंटेंट पाहिजे ओके प्युअरली आपला ड्रिंकेबल वॉटर त्या ठिकाणी पाहिजे ओके. सो त्या ठिकाणी जे मिक्स झालेले जे सिवेज असेल ओके सिवेज मटेरियल असेल ओके. सो त्यामुळे काय होऊ शकतं आपल्याला डिसीजेस स्प्रेड होऊ शकतात लाईक टायफॉइड असेल कोलेरिया असेल ओके डायरिया असेल इलनेस असेल ओके आणि एम्बेकी डिसेंट्री किंवा अदर व्हर्नरेबल डिसीजेस आपल्याला होऊ शकतात ओके. त्यानंतर स्टेटस इन इंडियामध्ये आपण बघू इम्प्रूव्ह वॉटर सोर्सेस अर्बनमध्ये 96% रुरल एरियामध्ये कारण की लॅक ऑफ डेव्हलपमेंट त्या ठिकाणी आपण बोलू शकतो 84% आहे ओके. सो टोटल जर का आपण बघितलं इम्प्रुव्हमेंटेशन ओके. सो इम्प्रूव्ह वॉटर सोर्सेस जर का आपण बघितले अर्बन असेल रुरलमध्ये ओके. सो दोघांचं जर का आपण पर्सेंटेज इक्वलिटी केलं तर 88% आपल्याला इम्प्रुव्हमेंटेशन दिसतं वॉटर सोर्सेसमध्ये अर्बन आणि रुरलमध्ये. इम्प्रूव्ह सॅनिटेशन असेल 54% आणि 21% ओके. टोटल 31% जर का इम्प्रूव्ह सॅनिटेशन असेल त्यामध्ये तर टोटल 31% आहे. 54% इन अर्बन असेल आणि रुरलला 21% आहे. सर्व्हिसेस क्वालिटी कोणत्या वॉटर सप्लाय कंटिन्युटी अकॉर्डिंग टू इंडियन नॉर्म्स ॲक्सेस टू इम्प्रूव्ह वॉटर सप्लाय एक्झिस्ट ॲट लिस्ट 40 लिटर कॅपिटा डे ऑफ सेफ ड्रिंकेबल वॉटर आर प्रोव्हाइडेड विदिन अ डिस्टन्स ऑफ 1.6 किलोमीटर और 100 मीटर of elevation differences. To be relaxed as per field condition, there should be at least one pump per 50%. ओके. सो वॉटर सप्लायटेशन जे आहे ओके. सो तर इन इंडियामध्ये जर का आपण बघितलं की ॲज पर त्यांच्या सिटीजनुसार असेल ओके ॲज पर त्यांच्या डिस्टन्सनुसार आपल्याला प्रॉपरली वॉटर सप्लाय प्रोव्हाइड होतं
ओके, त्यानंतर आहे सॅनिटेशन इन 2010 द अर्बन नेशन एस्टिमेटेड बेस्ड ऑन द इंडिया स्टॅटिस्टिक 626 million people practices open defecation. In June 2012, Ministry of Rural Development Jairam Ramesh started India is the world's largest open area toilet. Of the 2.5 billion people in the world that defecate openly, some 665 million live in India. Okay, सो जे पण आपण टॉयलेट आहे, ओके, ओपन एअर टॉयलेट आहे. ओके, सो जयराम रमेशने काय केलं होतं की स्टेट केलं होतं की इंडिया का हा लार्जेस्ट ओपन एअर टॉयलेटेड हा प्रोग्राम हा स्टार्ट केला होता. म्हणजे हा की जास्त जास्त जर का आपण बघितलं तर आपल्या इंडियामध्ये ओपन एअर टॉयलेट जास्त रुरल एरियामध्ये बघायला भेटत होते. सो पुअर सॅनिटेशन त्या ठिकाणी स्प्रेड होत होते. सो त्यांनी काय केलं की टॉयलेट प्रॉपरली घराघरामध्ये त्यांनी टॉयलेटिंग जे फॅसिलिटी त्या प्रोव्हाइड केल्या. ॲज पर त्यांच्या गव्हर्नमेंटनी काय केलं, काही त्यांना कन्सेशन प्रोव्हाइड केले, मग त्याने ते स्टार्ट केलं. ओके, एन्व्हायरमेंट ॲज ऑफ 2003 इट वॉज एस्टिमेटेड दॅट ओनली 27% ऑफ द वेस्ट ऑफ इंडिया वेस्ट वॉटर वॉज being treated with the remainder following into rivers, कॅनल्स, ग्राउंड वॉटर और सी. ओके, सो एन्व्हायरमेंट जर का आपण बघितलं तर ट्रीटेबल जे पण रिव्हर्स असेल, ओके, किंवा नदी असेल, किंवा त्यानंतर कॅनल असेल, ग्राउंड वॉटर असेल, ओके, सो हे काहीतरी प्रमाणामध्ये 27% वेस्टेबल असणार, पण आपण ते त्यांना प्युरिफाय करू शकतो. ओके, त्यानंतर आता ह्या ठिकाणी आपण इंडियाचे रिव्हर्स बघू. या ठिकाणी रिव्हर्स कोणते गंगा नदी असेल, ओके, यमुना नदी असेल. ओके, सो ह्या ठिकाणी काय आता हे आपल्याला नॉट प्युरेबल वॉटर आहे. ओके, सो यामध्ये आपल्याला खूप अशा गोष्टी आहे की ज्या गोष्टी आपल्याला ड्रिंकेबल वॉटर असेल, ओके, पुअर सॅनिटेशन या ठिकाणी स्टार्ट आपल्याला बघायला भेटते. ओके, सो हेल्थवर काय इम्पॅक्ट पडणार त्याचा, द लॅक ऑफ ॲडिक्युएट सॅनिटेशन unsafe water has significant negative health impact including diarrhea, chronic disease, respiratory problems, skin disorder, allergies, headache and eye infection. ओके, सो आपण जर का पुअर सॅनिटेशन आणि पुअर वॉटर जर का आपण सॅनिटेशन ठेवलं तर यामुळे काय होऊ शकतो, आपल्याला डायरिया होऊ शकतो. जे नॉट ड्रिंकेबल वॉटर आहे, आपण ते ड्रिंक केलं त्यानंतर आपल्याला डायरिया होऊ शकतो, लाईक क्रोनिक डिसीजेस होऊ शकतात. ओके, ॲब्डोमिनल डिसीजेस होऊ शकतात, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो पुअर सॅनिटेशनमुळे. स्किन डिसऑर्डर असेल, ॲलर्जी असेल आपल्याला, ओके, एन्व्हायरमेंटलची, हेडॅक किंवा आय इन्फेक्शन आपल्याला बघायला भेटू शकतो. ओके, सप्लाय अँड सॅनिटेशन आपण जर का बघितलं, वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन इट इज अ स्टेट ऑफ रिस्पॉन्सिबल इन इंडिया कॉन्स्टिट्यूशन. स्टेट मे गिव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी टू द पंचायत राज इन्स्टिट्यूशन इन रूरल एरिया. In urban area, responsibility is given as to municipalities called urban local body. ओके, सो या ठिकाणी सप्लाय आणि सॅनिटेशनचे मग प्रोग्राम कसे अरेंजमेंट केले की आता जर का आपण पंचायत राज समिती ही कुठं असणार, रुरल साईडला. ओके, सो हे रुरल साईडला मग हे का करणार की पंचायत राज समिती प्रॉपरली वॉटर जे आहे ते ड्रिंकेबल वॉटर प्युरिफिकेशन, ओके, जे पण प्रोग्राम आहे त्यांचं स्टेट स्टार्ट करतील. आणि अर्बन एरियामध्ये कोणते आहे, अर्बन लोकल बॉडीज. ओके, सो हे का करणार, या ठिकाणी प्रॉपर सॅनिटेशन असेल, ओके, प्रॉपर ड्रिंकेबल वॉटर असेल ते त्या ठिकाणी सप्लिमेंटेशन करणार. ओके, सो सॅनिटेशनसाठी असेल की या ठिकाणी एस्टिमेटेड बेस्ड ऑन द इंडिया स्टॅटिस्टिक दॅट 626 million people will practices ओपन डिफेक्शन, हे आपण या ठिकाणी बघितलं होतं. ओके, पॉलिसी अँड रेग्युलेशन काय, द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन ॲट द सेंट्रल अँड स्टेट लेवल इज शेअर बाय व्हेरियस मिनिस्ट्री. ॲट द सेंट्रल लेवल 3 ministry हॅव रिस्पॉन्सिबल इन द सेक्टर. ओके, सो आता पॉलिसी आणि रेग्युलेशन याचे बघायला गेलो तर आपण स्टेट वाईज डिफरंट आहे आणि सेंट्रल वाईज डिफरंट आहे. सेंट्रलला किती आहे, थ्री मिनिस्टर असतात. ओके, स्टेटला एकच मिनिस्टर असतो. द मिनिस्टर ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन एक असणार. द मिनिस्टर ऑफ हाऊसिंग अँड अर्बन पॉवर्टी इलेक्शन, ओके, एलिव्हेशन एक हा असणार. द मिनिस्टर ऑफ अर्बन डेव्हलपमेंट. ओके, हे 3 मिनिस्टर झाले सेंट्रल लेवलला. रोल ऑफ गव्हर्नमेंट इन इंडिया 1954 नॅशनल वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन प्रोग्राम या ठिकाणी स्टार्ट केला होता. 1972 मध्ये ARWSP ॲक्सलरेटेड रुरल वॉटर सप्लाय अँड प्रोग्राम हे स्टार्ट केला होता 1972 मध्ये. 1981 मध्ये इंटरनॅशनल ड्रिंकिंग वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन प्रोग्राम, ओके, हा स्टार्ट केला होता. इन 2002 मध्ये स्वजल धरा हा स्टार्ट केला होता.
2008 मध्ये नॅशनल अर्बन सॅनिटेशन पॉलिसी स्टार्ट केला होता. त्यानंतर सॅनिटेशन प्रोग्राम जर का आपण बघितलं, इट वॉज इनिशिएटेड इन 1954. तर आता ऑब्जेक्टिव्ह आपण बघू, टू प्रोव्हाइडिंग सेफ वॉटर सप्लाय अँड ॲडिक्वेट ड्रेनेज फॅसिलिटीज फॉर द एंटायर अर्बन अँड रुरल पॉप्युलेशन ऑफ द कंट्री. ओके, सो या ठिकाणी त्यांचे ऑब्जेक्टिव्ह असे होते की जे पण ड्रेनेज सिस्टीम आहे ओके आणि सेफ वॉटर सप्लाय या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करणार. जे पण ड्रेनेज सिस्टीम आहे ओके, सो ते ड्रेनेज सिस्टीम म्हणजे पाणी वगैरे जमा होणे ओके, सो ते आपल्याला पुअर सॅनिटेशनमध्ये इन्व्हॉल्वमेंट त्यांचं होत होतं. सो त्या ठिकाणी ते पण स्टॉप करण्यात आलं ओके. त्याच्यावर जास्त मेन फोकस करण्यात आला. टार्गेट्स काय होते आपले, 100% अर्बन अँड रुरल वॉटर सप्लाय आपल्याला पाहिजे होता. 50% ऑफ अर्बन सॅनिटेशन आपल्याला पाहिजे होतं. 25% आपल्याला रुरल सॅनिटेशन पाहिजे होतं ओके. हे आपले मेन टार्गेट होते ओके. ओके, नॅशनल वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन प्रोग्राम ओके, आपण हा बघतोय. टार्गेट आपले होते 100% प्रॉपर अर्बन अँड रुरल वॉटर सप्लाय त्या ठिकाणी पाहिजे होता. 50% ऑफ वॉटर सॅनिटेशन अँड 25% वॉटर सॅनिटेशन ओके. ARWSP ॲक्लिरेशन रुरल वॉटर सप्लाय प्रोग्राम ओके. सो हा प्रोग्राम आपण स्टार्ट केला होता 1972 मध्ये. अ स्पेशल प्रोग्राम नोन ॲज ARWSP was started as supplement to National Water Supply and Sanitation Program. The central government support the effort to the states in identifying problem villages through the assistance under the ARWSP. ओके, सो यामध्ये काय होतं की प्रॉपरली सप्लिमेंटेशन या ठिकाणी स्टार्ट केलं होतं की वॉटर सप्लिमेंटेशन प्रॉपरली स्टार्ट केलं होतं अँड सॅनिटेशन प्रोग्राम 1972 मध्ये स्टार्ट केला होता ओके, अंडर द ॲक्सिलरेटेड रुरल वॉटर सप्लाय प्रोग्राममध्ये ओके. A problem villages has been defined as one who no source of safe water is available within a distance of 1.6 km per 15 meter per deep, or where the sources has excess salinity, iron, fluorides and other toxic elements, or where water is exposed to the risk of cholera. ओके, सो या ठिकाणी डेप्थ ऑफ रेट किती होती ओके. सो फ्रिक्वेन्सी किती असणार वाटरची, डेन्सिटी किती ठेवू शकतो ओके. कारण की समटाईम्स ऑफ जे पण कोलेरा वगैरे जे डिसीजेस स्प्रेड होत होते, सो त्या टाईम पिरियडमध्ये आपण किती प्युरिफाईड करू शकतो वॉटरला ओके, त्यांनी यावरती फोकस केला होता. इंटरनॅशनल ड्रिंकिंग वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन प्रोग्राम, इट वॉज लॉन्च इन 1981 बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. टार्गेट वेअर सेट ऑन द कव्हरेज 100% कव्हरेज ओके. 100% coverage of water, both urban and rural. 80% for urban sanitation and 25% of rural sanitation. या ठिकाणी इंटरनॅशनल ड्रिंकिंग वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन प्रोग्रामला लॉन्च केला होता 1981 मध्ये. सो त्यांचं टार्गेट काय होतं की 100% ऑफ कव्हरेज ऑफ वॉटर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं अर्बन आणि रुरल एरियामध्ये. 80% फॉर अर्बन सॅनिटेशन अँड 25% ऑफ रुरल सॅनिटेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं होतं. द स्टिप्युलेटेड नॉर्म्स ऑफ वॉटर सप्लाय 40 लिटर ऑफ सेफ ड्रिंकेबल वॉटर पर कॅपिटा पर डे ओके. 40 लिटर ऑफ ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते प्रत्येक घरोघरी त्या ठिकाणी सोडण्यात आलं. ॲटलिस्ट 1 हँडपंप और स्पॉट सोर्स फॉर एव्हरी टू 50% ओके. सो टू 50 हाऊस असेल ओके, टू 50% असेल त्यांच्यामध्ये 1 हँडपंप तरी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे फॉर द ड्रिंकेबल किंवा वॉटरसाठी ओके. Adopt proper environmental practices including disposable of garbage, refuges and waste water okay. To convert all existing dry latrines into low cost of sanitary latrines okay. त्या ठिकाणी प्रॉपर ऑफ गार्बेज असेल ओके, वेस्ट मटेरियल असेल त्या ठिकाणी प्रॉपर प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या लोकांना. त्यानंतर लॅट्रीज असेल ओके, टॉयलेट असेल त्या ठिकाणी त्यांना फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यात आल्या. स्वजल धरणा म्हणजे काय आपण बघूयात. Swajal Dharna, it was launched in 5th December 2002. It has certain reform principles which needed to be adhered by the state of government. त्याचं नेमकं होतं स्वजल धरणाचं, to provide safe drinking water in rural area with full ownership of community, building awareness among the villages community on the management of drinking water project, including the better hygiene practice of encouraging water conservation practices along the rainwater और हार्वेस्टिंग ओके. सो जे पण वॉटर प्रोव्हाइड करणार आहेत ते प्रॉपरली वॉटर प्रोव्हाइड करायचं, म्हणजेच की प्युरिफाईड वॉटर असेल ओके, त्यामध्ये नॉट एनी कंटेंट मिक्स असेल ओके. त्या ठिकाणी प्युरिफिकेशन रेट असेल आणि मॅनेजमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर जो पण सप्लिमेंटेशन असेल ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं ओके.
स्वजल धरणा हॅज टू कंपोनंट. स्वजल धरणा 1, फर्स्ट धरणा फ्रॉम ग्रामपंचायत और ग्रुप पंचायत ऑफ ब्लॉक लेवल और तहसील लेवल. ओके, स्वजल धरणा हे फर्स्ट असणार आहेत पंचायत समिती लेवलला किंवा ब्लॉक लेवलला किंवा विलेज लेवलला. स्वजल धरणा 2 सेकंड धरणा इज हॅज डिस्ट्रिक्ट ॲज द प्रोजेक्ट एरिया. ओके, सेकंड जो स्वजल धरणा होता तो डिस्ट्रिक्ट लेवलला होता आणि फर्स्टवाला जो होता तो रुरल किंवा ग्राउंड किंवा ब्लॉक लेवलला होता. ओके, ॲक्टिव्हिटीज काय केलं त्यांनी, प्लॅन, इम्प्लिमेंटेशन, ऑपरेट, मेंटेन अँड मॅनेज ऑल द वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन प्रोग्राम. कन्व्हर्सेशन मेजर्स लाईक रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्राउंड वॉटर रिचार्ज सिस्टम. ओके, सो जे रेन वॉटर आहे त्याला प्रॉपरली स्टोरेज करून ठेवलं आणि जे ग्राउंड वॉटर होतं त्याला प्रॉपरली मेंटेन करून प्युरिफाईड करून प्रोव्हाइड करण्यात आलं. नॅशनल अर्बन सॅनिटेशन पॉलिसी आपण बघूया. नॅशनल अर्बन सॅनिटेशन पॉलिसी म्हणजे इन नोव्हेंबर 2008 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लॉन्च अ नॅशनल अर्बन सॅनिटेशन पॉलिसी. गोल, द मेन गोल ऑफ पॉलिसी इज क्रिएटिंग टोटली सॅनिटाइज सिटीज दॅट आर टू ट्रीट ऑल वेस्ट वॉटर, टू मेक फ्री फ्रॉम ओपन डिफेक्शन, टू एलिमिनेट मॅन्युअल स्कॅवेजिंग, टू कलेक्ट अँड डिस्पोज सॉलिड वेस्ट सेफ्टी. ओके, सो ह्या टाईपच्या ज्या पण ॲक्टिव्हिटी होत्या त्या ठिकाणी त्यांनी फॉलो केल्या. सो या ठिकाणी आपला टॉपिक हा संपलेला आहे. सो तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आपला टॉपिक होता नॅशनल वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन प्रोग्राम इन इंडियामध्ये. ओके, सो आपला हा टॉपिक संपलेला आहे प्रॉपरली. सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.